ॐ वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणचक्षुश्रोत्रम् अथो बलम् इन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां मा ब्रह्म निराकरोत्। अनिराकरणम् अस्तु अनिराकरणं मे अस्तु तदात्मनि निरते य उपनिषत्सु धर्माः ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। श्रोतारः नमो नमः। शुभसन्ध्या। प्रथमम् अहम् एकं गीतं गायामि। चल चल पुरतो निधेहि चरणं चल चल पुरतो निधेहि चरणं सदैव पुरतो निधेहि चरणं। गिरिशिखरे तव निजनिकेतनं समारोहणं विनैव यानम्। आत्मबलं केवलं साधनं सदैव पुरतो निधेहि चरणं सदैव पुरतो निधेहि चरणं। पथिपाषाणा विषमां प्रखरां तिर्यञ्चोऽपि परितो घोरा सुदुष्करं खलु यद्यपि गमनं सदैव पुरतो निधेहि चरणं सदैव पुरतो निधेहि चरणं। जहिहि भीतिं हृदि भज शक्तिं देहि देहि रे भगवति भक्तिं कुरु कुरु सततं ध्येयस्मरणं सदैव पुरतो निधेहि चरणं सदैव पुरतो निधेहि चरणं। सतत आपलं पाऊल पुढेच पडलं पाहिजे आणि ह्याच्यासाठी हे प्रेरणादायी असं स्फूर्तिदायक असं एक गीत आहे, सदैव पुरतो निधेहि चरणं। आपल्या आयुष्यात तरी काय आहे, रोज स्पर्धा आपण आपल्याशीच करायची आणि रोज एक पाऊल पुढे टाकायचे। असे रोज जर का ठरवलं तर वर्षभरात आपली 365 पावलं तरी पुढच्या दिशेने योग्य मार्गाने पडणार आहेत आणि हाच या गीताचा संदेश आहे। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुबीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे। आपण आता अभ्यासतो आहोत ते वेदांत वैभव म्हणजे उपनिषदांचा अभ्यास करतो आहे आणि या उपनिषदाच्या मालिकेतलं हे 3रं उपनिषद सुरू आहे। ईशावास्य उपनिषदाचा आपण अभ्यास केला, केन उपनिषदाचा केला आणि आता सुरू आहे ते कठ उपनिषद। अतिशय महत्त्वाचं आणि तरीसुद्धा रोचक म्हणजे आशयगर्भ पण आहे आणि मनोरंजकसुद्धा आहे, कारण ह्याच्यातली जी कथा आहे ना ती विचार करायला लावणारी। एक लहानसा 8-9 वर्षाचा मुलगा नचिकेता आणि साक्षात मृत्यूची देवता यमदेवता यांचा हा संवाद आहे आणि ह्या संवादातनं नचिकेताचं सुसंस्कृतपण, त्याची जिज्ञासू वृत्ती दिसून येते। त्याचबरोबर यमराज किती उत्तम गृहस्थ आहेत, किती सहृदयी आहेत आणि किती ज्ञानी आहेत। आपल्याला यमराज म्हणजे फक्त भीती वाटते असे यमराज नाही आहेत, पण यमदेवता ही आवश्यक आहे। या सगळ्या आपल्या एकूण या सृष्टीच्या व्यापारामध्ये यमदेवता किंवा किंवा मृत्यू हा अतिशय आवश्यक आहे। बघा ना, जर कोणी मृत्यूच पावले नसते तर आज आपल्या या ब्रह्मांडामध्ये किती गर्दी झाली असती। मृत्यूमुळे जुन्या गोष्टी निघून जातात आणि नवीन गोष्टीला वाव मिळतो। असे ह्या मृत्यूदेवतेचं सुद्धा उदात्तपण आपल्याला या कठोपनिषदाच्या निमित्ताने लक्षात येतं। त्यामुळे हा रोचक संवाद आहे आणि तितकाच तो आशयगर्भ आहे, पण त्याच्यामध्ये सांगितलं आहे काय तर आत्मज्ञान सांगितलेलं आहे आणि ह्या आत्मज्ञानासाठी आपली पात्रतासुद्धा वाढायला पाहिजे। उगीच कुणाला तरी आत्मज्ञान मिळणार नाही, कारण आत्मज्ञान असं आहे म्हणजे बघा ना, आपण व्यवहारातसुद्धा साधं दूध तापवायचं असलं तरी दूध तापवण्यासाठी भांडं स्वच्छ पाहिजे।
मग आता हे आत्मज्ञान ज्या भांड्यात ठेवायचं ते अंतःकरण शुद्ध नको का? ते अंतःकरणसुद्धा शुद्ध हवं. आणि मग ते कशाने होणार आहे? चित्तशुद्धी कशाने होणार आहे? तोही अभ्यास आहे. आणि असं चित्तशुद्ध असलेला नचिकेता प्रश्न विचारतो आहे. आणि म्हणूनच यमदेवता त्याला अतिशय प्रसन्नतेने त्याची उत्तरं देतात आणि आत्मज्ञान म्हणजे काय हे सांगत आहेत. आता साधक आम्ही कसं बनायचं? नचिकेता तर होताच, उत्तम साधक होता. आम्ही कसं साधक बनायचं असा तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल. तर त्याचंही उत्तर बघूया ह्या निमित्ताने. का आपल्याला आणखीन जसं आत्ता आपण म्हटलं की एक एक पाऊल आपल्याला खरं तर पुढे टाकायचे, रोज एक पाऊल पुढे टाकायचे. मग करायचं काय नेमकं? म्हणजे जपजाप्य करायचं का? पूजा, प्रार्थना, ध्यान, धारणा, वाचन, मनन, भिन्न भिन्न धार्मिक अनुष्ठानं अशी साधना करून होता येईल का साधक? निश्चितच ही साधनं आवश्यकच आहेत, पण तेवढी पुरेशी नाही आहेत. लक्षात घेऊया, ती ह्या मार्गावर आपल्याला प्रवृत्त करण्यासाठी पुढचा मार्ग एक एक पाऊल पुढे टाकण्यासाठी निश्चित आवश्यक आहेत, पण ती पुरेशी नाही आहे. एवढं करून सुद्धा ते आत्मज्ञान मिळेल असं नाही आहे. तर साधक, लक्षात घेऊया, साधक ही एक वृत्ती आहे, हा एक ॲटिट्यूड आहे आणि ती मनाची एक भूमिका आहे, ती एक आध्यात्मिक अवस्था आहे. वस्तुतः साधक ही अवस्था आहे. मनापासनं जर का तुम्ही केलं तर सगळ्याला उपयोग आहे. नाहीतर नुसतं मेकॅनिकली यांत्रिकपणाने सगळं हे केलं, समजा जपजाप्य, तर त्याचा उपयोग नाही. त्यामुळे ही आध्यात्मिक अवस्था आहे, ती आधी आत्मसात व्हायला पाहिजे. कारण पूजा काय, जप काय, उपचार काय, हे सगळं साधनेचं बहिरंग आहे. आणि जीवनविषयक विशिष्ट वृत्ती हे अंतरंग आहे. अंतरंग उत्तम पाहिजे, त्याच्या जोडीला बहिरंगाची म्हणजे पूरक ठरू शकतील. आणि प्राण आणि शरीर यांचा जो संबंध आहे ना, तोच संबंध वृत्ती आणि धर्मकृत्य यांचा आहे. आणि म्हणून तर आपण मागेही पाहिलं तर अनुबंध चतुष्टयमध्ये या प्रत्येक कुठल्याही ग्रंथाच्या, अध्यात्म ग्रंथाच्या प्रारंभी त्याचा अधिकारी कोण असावा हे सांगितलं जातं. त्यामुळे ब्रह्मविद्येचा अधिकारी होण्यासाठी एक विशिष्ट वृत्ती, एक विवेक वैराग्यजनित अशी एक मुमुक्षा अंगामध्ये मुरायला हवी. आणि म्हणून या कठोपनिषदामध्ये अधिकाराची वेगळी चर्चा केली नाही आहे, तर साक्षात तुम्हाला उदाहरणच समोर ठेवलं आहे की नचिकेता कसा होता तसं आपल्याला व्हायचं आहे. त्यामुळे तात्विक वृक्षचर्चा याच्यात नाहीच आहे. अधिकारी कोण असं केलेलं नाही आहे. तर नचिकेत्याच्या रूपाने त्या अधिकाराचा किंवा यथार्थ योग्य साधकाचा मूर्त आदर्शच आपल्यासमोर ठेवला आहे. असा हा नचिकेता. आणि खरंच आहे, म्हणजे जेव्हा दृष्टांत दिला जातो तेव्हा तो जास्त लवकर मनामध्ये ठसत असतो. आणि ह्या नचिकेताच्या दृष्टिकोनातनं किंवा त्याच्यासारखं आपल्याला जर का व्हायचं असेल तर आपल्याला ही अंतर्वृत्ती बदलायला पाहिजे. आतून जी मुमुक्षा आहे ना, ती जास्त तीव्र, जास्त इंटेन्स व्हायला पाहिजे. असं आपण ह्याचं तात्पर्य बघूया. आणि आता प्रत्यक्ष अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. पहिल्याच दिवशी आपण म्हटलं होतं, हे जे कठोपनिषद आहे याच्यामध्ये 2 अध्याय आहेत आणि प्रत्येक अध्यायामध्ये 3-3 वल्ली आहेत. पहिला अध्याय झाला, त्याच्यातल्या 3 वल्ली झाल्या आणि दुसऱ्या अध्यायातली सुद्धा 1 वल्ली, म्हणजे एक भाग, एक चॅप्टर झालेला आहे. आज मात्र आपण दुसऱ्या अध्यायातली दुसरी वल्ली त्याचा अभ्यास करणार आहोत. आणि ह्या दुसऱ्या वल्लीमध्ये किती मंत्र आहेत असं विचाराल तर 15 मंत्र आहेत. आता 15 मंत्र आहेत, त्या 15 मंत्राचा आपण आपल्या ह्या ठरलेल्या मुदतीमध्ये, या ठरलेल्या वेळेमध्ये कसं काय आपण अभ्यास करणार आहोत. पण आपण बघूया कसं जमतं आहे. महत्त्वाचे मंत्र आपण निश्चितच घेणार आहोत. आणि हे मागचंच प्रकरण पुढे चालू आहे खरं म्हटलं तर. आत्मज्ञान म्हणजे काय असं पुष्कळ प्रकाराने सांगून झालं होतं. पण आता मागच्या म्हणजे दुसऱ्या अध्यायातल्या पहिल्या वल्लीपासनं आता यमराज सांगतायत की एतद वैतत, हेच ते आत्मज्ञान, हेच ते आत्मतत्व. काय, कुठलं आत्मतत्व? तर हे सगळं एलिमिनेट केल्यानंतर, सगळ्याचा निराश केल्यानंतर, सगळं बाजूला सारल्यानंतर जे उरतं ते आत्मतत्व आहे असं पहिल्या वल्लीतही सांगितलं. आणि ह्या दुसरी वल्ली जी आज आपण अभ्यास करणार आहोत त्याच्यामध्ये सुद्धा हाच विचार, हेच ध्रुवपद पुढे नेलेलं आहे. एतद वैतत समजून घेऊया आपण. एतद म्हणजे हेच आहे ते तत्त्व, एतद वैतत निश्चितपणाने हेच तत्त्व आहे असं
यमदेव वारंवार नचिकेत्याला सांगतात. बघूया पहिला मंत्र. पहिला मंत्र आहे पुरम एकादशद्वारं अजस्य अवक्रचेतसः अनुष्ठाय न शोचती विमुक्तश्च विमुच्यते एतद्वैतत्. हेच आहे ते तत्त्व. आता हेच आहे म्हणजे कुठलं आहे बघूया. पुरम एकादशद्वारं. पुर म्हणजे नगर, शहर, गाव. हे पुर आहे. हे आपला देह आहे ना, हे एक गाव आहे, एक नगर आहे. आणि नगराला जशी वेस असते, नगराचं एक द्वार असतं, तशी ह्या पुराला, या शहराला, या नगराला किती द्वारं आहेत तर 11 द्वार आहेत. 11 द्वारांच्या या नगरामध्ये तो राहतोय. तो कसा आहे अजस्य अवक्रचेतसः. तो अज आहे, त्याला जन्म नाही आहे. आणि तो कसा आहे अवक्रचेतसा, याचाही अर्थ आपण बघणार आहोत. आणि अनुष्ठाय न शोचती विमुक्तः विमुच्यते असं त्याचं म्हटलेलं आहे. एतद्वैतत्. बघूया आता. हे शरीर म्हणजे अवयवांचा संघात आहे. आपण मागे 13व्या अध्यायात गीतेमध्ये पाहिलं होतं. हा अवयवांचा सगळा संघात आहे. पण हा संघात म्हणजे नुसता समूह नाही आहे, त्याला एकत्रित एकरूपता आणणारं जे तत्त्व आहे ते संघात त्याचं बनवतं. या अवयवांना चैतन्य पुरवलं आहे. म्हणजे बघा, अगदी थोडक्यात बघूया की घर कसं बनतं. एखादं आम्हाला घर बांधायचं आहे, बंगला बांधायचा आहे, तर त्याच्यासाठी सिमेंट लागतं, वाळू लागतं, विटा लागतात, लोखंड लागतं, सळया, लाकूड लागतं, चौकटी बनवायला डबर लागतं, अशा किंवा अनेक गोष्टी लागतात. अशा सगळ्या गोष्टी एकत्र आणून एखाद्या प्लॉटवर ठेवल्या म्हणजे घर होईल का? नाही होणार. त्याचं घर नाही होणार. नुसत्या त्याची रचना करावी लागते. मग या आमच्या पुरामध्ये सुद्धा उत्तम रचना केली आहे. त्याचा जो नियंत्रक आहे, नियंता जो आहे, शास्ता जो आहे, तो आज आहे. म्हणून ह्याला पुर म्हटलेलं आहे, नगर म्हटलेलं आहे. कसं आहे हे 11 द्वाराचं आहे. आता जो नियंता आहे, जो शास्ता आहे, तो राहतो कुठे? कुठे राहतो? तो बाहेर राहतो का आत राहतो? तो सर्वत्र भरलेला आहे. ब्रह्मांडातही तो आहे. म्हणून हे संसारचक्र गतिमान आहे. आणि मग हे शरीरचक्रसुद्धा गतिमान आहे. कसं काय गतिमान आहे? याला 11 द्वार आहेत असं म्हटलं आहे ना इथे. कुठली 11 द्वारं? नवद्वारं तर आपल्याला माहिती आहेत. 9 द्वारं आहेत या देहाला. नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन्. 9 द्वारं आहेत. कुठली द्वारं आहेत? 2 डोळे आहेत, 2 कान आहेत, 2 नाकपुड्या आहेत आणि 1 जिव्हा आहे. 7 द्वारं आहेत. ती वरती उत्तम अंगामध्ये आहेत. आणि 2 द्वारं अधोदिशेला आहेत, म्हणजे खाली आहेत 2 द्वारं. मूत्रद्वार आणि गुदद्वार ही 2 द्वारं आहेत. अशी 9 द्वारं झाली. वरती 7 आणि खाली 2 अशी 9 द्वारं आहेत. आता ह्याच्या पलीकडे आणखीन 2 कुठली आहेत तर ते आहे नाभी आणि ब्रह्मरंध्र. ही द्वारं ॲडिशनल आहेत, पण ही बंद होतात. ही पण द्वारच आहेत, पण ही जन्मतःच बंद होतात. नाभीनी तो गर्भ त्या मातेशी जोडलेला असतो. नाळेच्या मार्फत तो जोडलेला असतो, पण जन्म होताच ती नाळ कापली जाते आणि ते नाभीचं द्वार असतं ते बंद होतं. आणि 11वं द्वार आहे ते ब्रह्मरंध्र आहे. ब्रह्मरंध्र इथे वरती असतं. टाळूच्या ठिकाणी ते ब्रह्मरंध्र असतं. किंवा त्याला नंदद्वार म्हटलेलं आहे, त्याला विद्रुतीद्वार म्हटलेलं आहे. ते सुद्धा जन्मानंतर काही काळ ते मऊ असतं, तिथे द्वार असतं. पण हळूहळू आपण ते टाळू भरून किंवा तिथे तेलाचं मालिश करून ते द्वार हळूहळू घट्ट होतं आणि मग ते बंद होतं. अशी खरं म्हटलं तर 11 द्वारं आहेत. आणि मग या 11 द्वारांनी युक्त असलेल्या अशा नगरामध्ये तो आत्मा राहतोय. तो स्वामी आहे, त्या या नगराचा स्वामी आहे. आणि त्याचं निवासस्थान हे शरीर आहे. अनुष्ठायच शोचती. आता काय करतोय तो? ह्यात राहणारा जो आत्मा आहे तो कसा आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. तो अवक्र चेतसः आहे. अवक्र, वक्र म्हणजे वाकडं एवढं माहिती, आणि चेतस म्हणजे बुद्धी आहे. ह्या वाकडा नाही आहे आणि ह्याला जायला यायला कुठेही अडथळा नाही आहे. आपल्याला कुठल्याही द्वारातनं जायचं असेल तर कुलूप लावलं आहे का, किल्ली आहे का, मार्ग सरळ आहे का, तिथे खड्डे आहेत का, असं बघावं लागतं. आत्म्याला मात्र सगळीकडे मुक्त प्रवेश आहे. मुक्त प्रवेश आहे, फ्री एंट्री आहे त्याला सगळीकडे जिथे जाईल तिथे. त्यामुळे त्याच्या येण्या जाण्याला कुठेही अडथळा नाही, वक्रता नाही, कारण तो सर्वव्यापी आहे. तो
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना चेतना पुरवतो, शक्ती देतो आणि तोच जाणीव बनून सर्व भूतांमधनं राहतो. हा आत्मा आहे ना, म्हणजेच जाणीव आहे. म्हणजे ज्याला संवेदना म्हणतो किंवा त्याहीपेक्षा एक गोड शब्द आहे संविद. संविद जी आहे ना, आम्हाला जाणीव होते. आम्हाला सुखाची जाणीव आहे, दुःखाची जाणीव आहे, काही टोचलं तर जाणीव आहे, काही चांगलं मिळालं तर आम्ही तृप्त होतो, संतुष्ट होतो, आनंदित होतो. म्हणजे आम्हाला सारखी जाणीव आहे. कोणी आल्याची जाणीव आहे, उन्हाळ्याची जाणीव आहे, पावसाची जाणीव आहे. ही जाणीव म्हणजेच आत्मा आहे. किंवा त्याला असं म्हणले, जाणीव हाच विष्णू, असं समर्थांनी दासबोधात म्हटलेलं आहे. मग तो असा जाणीव बनून सगळ्या भूतामात्रातनं राहतो आणि त्याच्याबद्दल जाणून घेऊन त्याची साधना खरंच केली तर. आम्ही काय करतो, बाहेरच्या देवाची पुष्कळ साधना करतो. गणपतीला दुर्वा वाहतो, शंकराला बेल वाहतो, या पुष्कळ गोष्टी आम्ही जप जाप्य अनुष्ठानं व्रत वैकल्य करत राहतो. पण आतल्या आत्म्याची काही उपासना करत नाही. पण त्याच्याबद्दल खरं जाणून घ्यायला पाहिजे आणि तेच आहे आत्मज्ञान. त्याची साधना केली तर या देहात राहूनसुद्धा न शोचती, आपल्याला कशाचा शोक होत नाही. आणि पुढे म्हटलेलं आहे विमुक्तहाच्या विमुच्यते, आणि तो मुक्त होतो आणि त्या सगळ्या या संसाराच्या बंधनातनं तो मुक्त होतो, मोकळा होतो, असं त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे बघा, या नगरात राहिला म्हणून ह्याला तो आत्म्याला दुःखही होत नाही आणि कुठल्या गोष्टींनी तो आनंदही होत नाही. त्यामुळे त्याचं हे सगळं, या खरा तर आत्मा मुक्तच आहे. शरीरात राहतो आहे म्हणून तो तुरुंगात राहतो आहे का? नाही, तो मुक्तच आहे. तो कधीही ये जा करू शकतो. मात्र त्याला जाणून घेतलं पाहिजे, एवढंच ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. हा पहिला मंत्र आहे. दुसरा मंत्र सांगतो, हंसहा शुशिक्षत वसुः अंतरिक्षसत होता वेदिशत अतिथी दुरोणसत नृषत वरसत द्रुतसत व्योमसत अब्जाहा गोजा ऋतुजा आद्रिजा ऋतम बृहत. सत सत पुष्कळ वेळा आले. वर्तमान काळवाचक धातुसाधित विशेषण आहे. हा करणारा, करत असलेला, आत्ता घडते ती क्रिया. आता हा कसा आहे, शुचिषत आहे. आता थोडंसं आपण अन्वय लावून बघूया बरं का. म्हटलं तर हे सगळे शब्द सोपे आहेत, पण त्याची जोडी जमवायला पाहिजे. कशाशी जोडी जमवायची? शुचिषत हंसः, अंतरिक्षसत वसुः, दुरोणसत अतिथी, वेदिषत होता, नृषत वरसत ऋतसत व्योमसत अब्जाः गोजाः ऋतुजाः अद्रिजाः बृहत ऋतम. जोड्या जोड्या जमवल्यात. आता आपण परमात्मा कसा आहे, सर्वश्रेष्ठ आहे, माहिती मान्य आहे मला. परमात्मा सर्वश्रेष्ठ आहे, सत्य आहे, तो निरंतर आहे, तो कधीही नष्ट होत नाही. कुठे कुठे आहे तो सत्य आहे. तो त्याला शोधायला कुठे लांब जायला नको. आम्ही खूप शोधायचा प्रयत्न करतो, पण कुठेही जायला नको. इथे बसून ठाईचं बसूनी करा एकचित्त, आळवावा अनंत आवडीने. कुठे जायची खरं तर गरज नाही आहे. हे ब्रह्मांड म्हणजे त्याच्याच ऐश्वर्याचा विकास आहे, विलास आहे. तोच वेगवेगळी रूपं घेऊन त्या लीला करत असतो. त्या लीलेसाठी तो प्रगट होतो. त्याला ओळखायचं आहे, त्याच्या लीलेचा आपण आनंद घ्यायचा आहे. आणि एवढं करता आलं तर तो मुक्तात्मा होणार आहे. आता बघूया कुठे राहतो तो. सगळीकडे आहे कळलं आम्हाला, पण आम्हाला नेमका पत्ता द्या. आता तो राहतो कुठे? अंतरिक्षात राहतो. अंतरिक्ष, पृथ्वी नाही, अंतरिक्ष. बरं, पृथ्वी आणि स्वर्ग याच्यामधला जो भाग आहे त्याला अंतरिक्ष म्हणलेलं आहे. अंतरिक्षात राहणारा, पोकळीत राहणारा हा आहे. वायू तोच आहे, वसू तोच आहे, हवा तोच आहे. प्रत्येक घरामध्ये अतिथीच्या रूपाने तोच येत असतो. आपण म्हणतो ना, अतिथी देवो भव. आणि म्हणून अतिथी हा विष्णू रूपाने, ब्रह्मरूपाने आपल्या घरी येत असतो. आणि म्हणून अतिथीचा सत्कार जरूर करावा. आणि यमराज कसे आहेत आपण पाहिलं, पहिल्या भागातच आपण पाहिलं की यमराज हे उत्तम गृहस्थ आहेत. आणि त्यांच्याकडे अतिथी म्हणून आलाय हा नचिकेता. आणि या अतिथीला काही कष्ट घ्यावे लागले. 3 दिवस तो अन्न पाण्या वाचून
त्यांच्या दारात होता ह्याचं यमराजांना वाईट वाटले. बोध आपण एवढाच घ्यायचं की आपल्या घरी अतिथी आला की त्याचा जरूर योग्य सत्कार करायचे, आदर सत्कार करायचे. म्हणजे काही लगेच सगळं करायचं असं नाही, पण निदान त्याची चौकशी करायची, त्याला बसायला आसन द्यायचे, त्याला प्यायला पाणी द्यायचे. पूर्वी गूळ पाणी देण्याची पद्धत होती. आता गूळ पाणी नसेल तरी एक साधं तुम्ही थंड पाणी त्याला द्या. तुमच्या घरात एखादं काही असेल, फळ असेल, एखादं काही गोळी असेल, पेढा असेल, काही चहाची वेळ असेल तर चहा, जेवणाची वेळ असेल तर जेवणाबद्दल विचारा. पण अतिथी हा कधीही बिनमुख परत जाता कामा नये. तो संतुष्ट झाला पाहिजे, कारण तो साक्षात त्या आत्मतत्व येते असंही म्हटलेलं आहे. त्यामुळे अतिथीच्या रूपाने दुरोणसत असं त्याचं वर्णन केलं आहे. हाही तोच असतो. बरं, वेदी किंवा यज्ञकुंडामध्ये प्रज्वलित होणारा अग्नी म्हणजे त्याचंच स्वरूप आहे. आता पत्ता देत आहेत की नाही, अंतरिक्षात तो हंस बनून राहतो, वसू बनून राहतो. वेदीमध्ये किंवा यज्ञकुंडामध्ये तो अग्नी असतो. आपल्या घरात जेव्हा येतो तेव्हा तो अतिथी बनून येतो. असा सगळीकडे आहे. किंवा अग्नीत जी आहुती घालतात, अग्नीत म्हणजे वेदी किंवा यज्ञकुंडातला अग्नी तोच आहे. पण त्याच्याचबरोबर होता आहे ना, होता म्हणजे जो अग्नीमध्ये समिधा घालतो, आज्य घालतो, तूप घालतो आणि तो अग्नी प्रज्वलित करतो, तो होता किंवा तो ऋत्विज किंवा तो यजमान, तो सुद्धा ब्रह्मतत्वच आहे, ते सुद्धा आत्मतत्वच आहे. त्यामुळे होताही तोच आहे. थोडक्यात काय, प्रत्येक माणसात, श्रेष्ठात, ऋतात, आकाशात, अंतरिक्षात, पाण्यात, सगळीकडे तोच आहे. पृथ्वीतसुद्धा त्याचाच वास आहे. सत्कर्मातसुद्धा तोच आहे. सत्कर्माचं जे बीज आहे ना, सत्कर्माचा जो गाभा आहे ना, त्याचा जो आत्मा आहे ते आत्मतत्वच आहे. म्हणजे बघा ना, सत्कर्म आम्ही करतो, नाही असं नाही, आम्हीसुद्धा थोडी सत्कर्म करतो, पण त्याच्यामध्ये भाव पाहिजे. कुठलंही सत्कर्म करता त्याच्यामध्ये अहमपणा नको, त्याच्यामध्ये भाव असेल तर तो भाव म्हणजेच तो आत्मा आहे, ते आत्मतत्व आहे. पर्वत घ्या, खनिज घ्या, ऋत घ्या, सगळीकडे तो आहेच आहे. तो नाही अशी जागा नाही. वारंवार ईशावास्यपासून आपण हे अभ्यासतो आहे की तो नाही अशी जागाच नाही. बघा ना, तो नाही अशी शोधून दाखवा बरं. अगदी कितीही तुम्ही अगदी एखाद्या अंधारात गुहेत जरी गेलात की जिथे आत्तापर्यंत कुणी गेलं नाही, पण तिथे तो आहेच आहो. ऑलरेडी तुमच्या आधी तो पोचलेलाच आहे. म्हणजे तो सगळीकडे आहे. पुढे म्हटलेलं आहे, ऊर्ध्वं प्राणम उन्नयती अपानं प्रत्यक अस्यती मध्ये वामनम आसीनं विश्वे देवा उपासते. आता कुठे कुठे आहे पाहिलं, पण तोच आमच्या श्वासात सुद्धा आहे, आमच्या प्राणामध्ये पण तोच आहे, तो अपानामध्ये पण तोच आहे. म्हणजे बघा ना, आमच्या शरीरामध्ये वायू आहे, वायुतत्व आहे, पण वायुतत्व त्याचे 5 भाग केलेले. असं कुंपण नाही घातलं, असं मध्ये कंपार्टमेंट नाही केलेलं. कार्यानुसार त्या वायूचे 5 भाग केलेले आहेत. एक प्राण आहे, एक अपान आहे, एक उदान आहे, एक समान आहे आणि व्यान आहे, असे 5 भाग आहेत. तर प्राणांचं काय होतं, प्राणम ऊर्ध्वम उन्नयती अपानं प्रत्यक अस्यती मध्ये आसीनं वामनं विश्वे देवाः उपासते. ते परमतत्व सगळीकडे भरलेलं असलं ते आपल्यातसुद्धा आहे. या विश्वात जे चलनवलन चाललं आहे ते सगळं वायूच्या अधीने. जी हालचाल होते ना ती सगळी वायूच्या अधीने. अग्नी प्रज्वलित होतो किंवा अग्नीच्या ज्वाळा भडकतात, झाडाची पानं हलतात, अशा अनेक गोष्टी आहेत, त्याच्यामागे वायुतत्व आहे. हे वायुतत्व काय करतं तर ह्या वायूत एकच आहे, पण कार्यपरत्वे आमच्या शरीरामध्ये त्याला वेगवेगळी नावं दिली आहेत. आणि शरीरातच कशाला, प्रवह आहे, प्रभंजन आहे, पवन आहे, समीर आहे, अशी किंवा अनिल आहे, अशी अनेक नावं आहेत. प्रवह, संवह अशी सुद्धा त्याची एक टेक्निकल भाषेमध्ये त्याची नावं आहेत. तोच आमच्या शरीरात प्राण, अपान, व्यान, समान, उदान ह्या रूपाने आहे. त्याला इथून काढून टाकू म्हटलं तर ते शक्य नाही आहे. वायू नकोच आम्हाला म्हणा बरं, काढून टाका, शक्यच होणार नाही, काढणंच शक्य नाही आहे. बरं, या शरीरामध्ये वायूच्या कोणत्या रूपाने कुठे काम करायचं हे सगळं ठरलेलं आहे. आणि ते वायू तत्व जरी कितीही चंचल असलं, कितीही प्रवाही असलं
तरी ते सगळं ऐकतं, कारण तो आहे आत्मा. आत्मा आहे आणि म्हणून प्रत्येकाचं काम ठरलेलं आहे. त्या वायूला वेठीला धरून त्याच्याकडनं योग्य ती कामं करवून घेणारं कोण आहे, ते आत्मतत्व आहे. बघा आता काय करतो तो, ऊर्ध्वं प्राणम उन्नयती, प्राणांना वरती नेतो, अपानाला खाली ढकलतो. अस्यती म्हटलेलं आहे. अपानम प्रत्यक अस्यती, अस्यती म्हणजे ढकलतो, फेकतो असंही म्हटलेलं आहे. आणि मग तो जो आत बसलेला आहे, ज्याच्या आज्ञेने ही वायू सगळी कामं करतो, तो कोण आहे, तो उपास्य आहे. आणि त्याला कर द्यावा लागतो. जसा राजाला कर देतो आणि त्या बदल्यात राजा प्रजेचं रक्षण करतो, तसं या आत्म्याला सुद्धा कर द्यावा लागतो. काही भाग, काही हिस्सा त्याला द्यावा लागतो आणि त्याच्या बदल्यात तो आपलं हे सगळं शरीरातले जे व्यवहार आहेत, जे व्यापार आहेत, ते अगदी योग्य रीतीने सुरू असतात असंही म्हटलेलं आहे. त्याच्याकडनं त्या रक्षणाची अपेक्षा केली जाते. तो जवळ असल्याने आपल्याला शक्ती मिळते. म्हणून शरीरातली इंद्रिय या प्राणाची उपासना करतात आणि त्याला प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करतात. सारखं सगळं चाललं आहे कुठल्या दिशेने, आम्ही खातो ते कशासाठी, आत्मा आमचा संतुष्ट होतो. तो काहीही करत नाही, पण तरी आम्हाला जे वारं हवंसं वाटतं, जी म्हणजे पाऊस हवासा वाटतो, विश्रांती हवीशी वाटते, चांगलं अन्न आवडतं, सगळं कशासाठी चाललं आहे, त्याला संतुष्ट. तो राजा आहे ना, त्याला संतुष्ट ठेवण्यासाठी. आणि त्याचं नाव इथे आहे वामनम. वामन अवतार आपल्याला माहिती आहे, पण इथे त्याचं नाव वामन आहे. मागे आपण पाहिलं होतं ना, तुम्हाला आठवत असेल, तो केवढा अंगुष्ठ मात्र आहे. ती जी जागा आहे ना, ती सूक्ष्म पोकळी आहे, जी दहराकाश आहे, ते वामन तिथे राहतो. त्यालाच आत्मा म्हटलेले एतद्वैतत. आता कसं आहे हा, अस्य विस्रंसमानस्य शरीरस्थस्य देहिनः देहात विमुच्यमानस्य किमत्र परिशिष्यते एतद्वैतत. हेच ते तत्व आहे. कसं आहे बघूया. या शरीरात तो परमात्मा येऊन राहतो आणि म्हणून वायू काम करतो. वायू असंच आपलं आपण काम करत नाही, तो परमात्मा आहे, त्याचं लक्ष आहे आणि त्याच्यामुळे वायू काम करतो, इंद्रिय काम करतात. तो दिसत नाही, परंतु परिणामावरून तो आहे हे कळतं. चैतन्य आहे, सगळ्या इंद्रियांची कामं यथास्थित चालली आहेत, त्याच्यावरून तो आहे, तो राहतं, एवढं कळतं. हे सगळं कळतं. तो असला की सगळं व्यवस्थित असतं आणि तो गेला की सगळं कार्य थांबतं. तो जात नाही. तो जेव्हा जातो तेव्हा शरीराचं मृत्यू होतो, अखेर होते, अंत होतो असंही म्हटलेलं आहे. त्यामुळे आत्मतत्व गेलं की सगळं थांबणार आहे. या शरीरात तो असला की सर्व संघटितपणाने कार्य करतात. तो गेला की मात्र चैतन्य सरून जातं. केवळ पंचमहाभूतं उरतात, मग तीही विखुरली जातात. आणि तो बाहेर पडल्यावर जे राहतं, म्हणजे ते चैतन्य बाहेर पडल्यावर राहतं, ज्याच्यामुळे तो जीवधारी होता, जो गेल्यामुळे त्याचं अस्तित्व संपुष्टात आलं, ते म्हणजे परमात्मा, परब्रह्म एतद्वैतत. तो आहे. म्हणून आता बघा ना, आमच्या शरीरामध्ये पृथ्वी तत्व आहे, म्हणजे हाडं आहेत, स्नायू आहेत, मज्जा आहे, किंवा जे घट्ट आहे, मांस आहे, जे सॉलिड आहे ते सगळं, ज्याला वजन आहे ते सगळं पृथ्वी तत्व आहे. जे फ्लुईड आहे, लिक्विड आहे, ते सगळं आपतत्व आहे. रक्त आहे, मूत्र आहे, लाळ आहे, घाम आहे, स्वेद आहे, हे सगळं आपतत्व आहे, जलतत्व आहे. तेजतत्व आहे का, आहे ना, सगळं बुद्धीचं तेज आहे, डोळ्यातलं तेज आहे, पोटातला जठराग्नी आहे, हे सगळं तेजतत्व आहे. वायुतत्व आहे का, आहे ना, वायूबद्दलच बोलतो आहे आपण. प्राण, अपान, व्यान, समान, उदान, वायुतत्व. आणि आकाश पण आहे, पोकळी पण आहे. एवढं शरीर जरी घट्ट दिसत असलं तरी त्याच्यामध्ये सूक्ष्म सूक्ष्म पोकळ्या आहेत. मग ही सगळी पंचभूतं आहेत, ती खरं म्हटलं तर एकमेकांशी शत्रुत्व करतात. वारा आहे तो अग्नीला विझवतो, हो की नाही. पाणी आहे ते पण अग्नीला विझवतं. आणि ह्या सगळ्याचं वर मात्र संयमन त्याचं आहे, नियंत्रण त्याचं आहे. म्हणून हे सगळे बिनबोभाट सुरळीतपणे सगळ्यांची कामं चालली आहेत, कारण तो आहे. मग हे एकदा प्राण निघून गेले की उरतं काय, पंचमहाभूतं राहतात, शरीर इथेच राहतं बरं का. मृत्यू झाल्यानंतर शरीर आहे. मग तुम्ही काय म्हणता की मृत्यू झाला या व्यक्तीचा, हे गोविंदराव होते ते गेले,
असं तुम्ही म्हणतात, पण दिसत आहेत ना इथे पडलेले, खरंच आहेत. मग गेलं कोण? तर ती पंचमहाभूतं आत्ता दिसत आहेत, पण तीही जेव्हा त्याचं दहन कराल किंवा त्याचं दफन कराल तेव्हा ती सगळी पंचमहाभूतंसुद्धा स्कॅटर होणार आहेत, त्या त्या महाभूतामध्ये विलीन होणार आहेत. मग हे सगळं गेल्यावर उरतं काय? ते आत्मतत्व, एतद्वैतत्. आणि मग ते शरीर संपुष्टात आल्यानंतर उरतं ते परमात्मा, परब्रह्म. शरीर तिथेच असलं तरी तो मी तिथे नसतो, आणि तो मी म्हणजे परमश्रेष्ठ ऊर्जेचाच अंश होता. त्या ऊर्जेमुळेच हे सगळं शरीर कार्यरत होतं, आणि तो मी ओळखायला पाहिजे. लक्षात घेऊया, मी ओळखायला पाहिजे. आम्ही म्हणू की आम्हाला कळलं आहे की मी, हे शरीर म्हणजे मी. नाही नाही नाही, शरीर फक्त पंचमहाभूतांचं एक उपकरण तुम्हाला दिलेलं आहे. ते आत्मतत्व म्हणजे खरा मी आहे. आता आणखीन एक थोडासा वेगळा मंत्र बघूया. न प्राणेन न अपानेन मर्त्यो जीवति कश्चन इतरेण तु जीवति यस्मिन एतौ उपाश्रितौ. तुम्ही जिवंत आहात हे कशावरनं ठरतं? आपल्या शरीरामध्ये प्राण अपान राहत आहेत, पण त्याच्यामुळे तुम्ही जिवंत नाही. तुम्ही म्हणाल काय तुम्ही बोलताय? प्राण आणि अपान हेच तर आमचं वैशिष्ट्य आहे, किंवा ह्याच्यामुळेच तर आम्ही नाहीतरी एखादी व्यक्ती मृत झाल्यानंतर त्याच्या नाकापुढे सूत धरतात, आणि सूत हलत असेल तर तो त्याचा श्वास आहे चालू. किंवा आपण छातीला हात लावून बघतो की धडधड आहे का, किंवा नाडी बघतात, याच्यावरनं आपण ओळखतो. पण ती खूण नाही. आत्मतत्व आहे का नाही हे कळण्यासाठी एक खूण आहे. ती खूण म्हणजे प्राण आणि अपान आहे. अजून नाही कळलं आपल्याला, थोडं अजून कठीण वाटते. आणखीन एक गंमत बघूया. पूर्वी म्हणजे अगदी आमच्या लहानपणी तरी असं असायचं की डॉक्टर किंवा असे मोठे कोणी व्यक्ती असायचे किंवा ज्यांच्याकडे भेटायला लोक येतात, त्यांच्या दारावर एक पाटी असायची. आहेत आणि नाहीत अशी एक पाटी असायची. पूर्वीच्या लोकांना माहिती असेल, 60च्या पुढच्या लोकांना हे निश्चितच माहिती आहे. आहेत आणि नाहीत. ते आहेत कारण म्हणजे मग लोकांना थांबायला नको, डॉक्टर आहेत किंवा नाही आहेत असं हे त्याच्यावरनं कळायचं. मग तसंच आहे हो, अगदी तसंच आहे की हा आत्मा शरीरात आहे का नाही हे कळण्याची खूण म्हणजे श्वास आहे. श्वास म्हणजे जन्म नाही आहे, श्वास म्हणजे जिवंतपणा नाही आहे, आत्मा म्हणजे जिवंतपणा आहे. पण आत्मा आहे का नाही हे इतरांना कसं कळणार? माझं मला कळतं आहे. तुम्ही विचाराल तुम्ही कशावरनं जिवंत आहात? अहो मला माहिती आहे मी जिवंत आहे. प्रत्येकाला आपली संवेदना आपल्याला जाणवत असते, पण इतरांना कळण्यासाठी श्वास ही एक खूण दिलेली आहे. आणि ही खूण कशी आहे? ती श्वास असेल तर तो आत्मा राहतो आहे एवढं कळतं. आहेत का नाही? श्वास चालू आहे म्हणजे आत्मा आत आहे, आणि श्वास बंद झाला म्हणजे आत्मा आत नाही. पण ती पाटी म्हणजे डॉक्टर आहेत का? ती पाटी म्हणजे ते वकील आहेत का? नाही 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 नाही, ती फक्त खूण आहे. अजून एक थोडंसं उदाहरण बघूया बरं का. आणखीन आपल्या जवळचं अगदी ओळखीचं उदाहरण. आपला कुकिंग गॅस असतो की नाही, ज्याच्यावर आपण स्वयंपाक करतो, तो कुकिंग गॅस कसा असतो? कुकिंग गॅस त्याला वस्तुतः त्या गॅसला अजिबात वास नाही आहे. कुकिंग गॅसला वास नसतो, म्हणजे ओडरलेस असं त्याला म्हटलेलं आहे, त्याला वास नाही आहे. पण तो जर का लीक झाला, त्याचं जर काही वॉल उघडा राहिला किंवा चुकून काही दुर्घटना घडू शकते, आणि म्हणून त्याच्यामध्ये तो वास मिसळला आहे. त्या कुकिंग गॅसमध्ये मुद्दाम एक कृत्रिम असा त्याला अनावश्यक असलेला पण एक तो वास मिसळला आहे की ज्या वासामुळे आपल्याला कळावं की गॅस लीक होतो आहे. म्हणजे तो वास ही त्याची खूण आहे. तो आहे का नाही आहे, का लीक झाला आहे, का तो बंद आहे, व्यवस्थित आहे, सेफ आहे, हे कळण्याची खूण तो वास त्याच्यामध्ये घातलेला आहे. वस्तुतः त्या वासाशिवाय काही अडत नाही आहे. तो वास घातला म्हणून जास्त चांगलं कुकिंग गॅस मिळणार आहे असं काही नसतं. त्यामुळे ह्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. काही गोष्टी फक्त खुणेपुरत्याच निवडायच्या आहेत. न प्राणेन न अपानेन मर्त्यो जीवति कश्चन इतरेण तु जीवति. इतर म्हणजे या प्राण अपानापेक्षा दुसऱ्या गोष्टीमुळे तो जिवंत आहे. यस्मिन एतौ उपाश्रितो, ज्याच्या आश्रयाने हे दोघं राहतात, प्राण आणि अपान. ते तत्त्व कुठले? ते आत्मतत्व. कळलं की नाही आता? आता अगदी स्पष्ट झालं.
हंतं न इदं प्रवक्ष्यामि गुह्यं ब्रह्म सनातनं यथा च मरणं प्राप्य आत्मा भवति गौतम. पुन्हा पुन्हा त्या नचिकेत्याला त्याच्या कुळाची आठवण करून देत आहेत. गौतम, जसं अर्जुनाला त्याच्या पांडव, भारत असं म्हटलेलं ना, अशी अनेक त्याची संबोधनं वापरली. इथे सुद्धा त्या नचिकेत्याचं कुळ कुठले, गौतम कुळातला जन्मलेला असा तो आहे. आणि आता काय म्हणतात यमदेव, हे गौतम कुलोत्पन्ना नचिकेता, तुझा प्रश्न होता की नाही की माणूस मरतो तेव्हा मी त्याच्यातलं काय घेऊन जातो. यमदेव काय घेऊन जा, खरं तर बघा ना, देह तर इथेच आहे, आत्मा तर निघून गेला, मग मी काय नेतो, मृत्यूदेवता काय घेऊन जाते, असा तुझा प्रश्न होता ना. आता सांगतो तुला, किंवा तुला विचारायचं होतं की पुढची गती काय असते, किंवा तो परमात्मा कसा असतो. खरं तर तुला मी आधी मागे पण सांगितलं आहे की हे सनातन म्हणजे नित्य असणारं, नित्य नूतन असणारं हे ब्रह्म प्रत्येक शरीरधाऱ्यामध्ये बसून त्याचं शरीर चालवत असतं आणि सगळ्यामध्ये असणारं चैतन्य याच परमात्म्याचं आहे. हे तुला सांगितलं आहे. परमात्मा एकच आहे, पण तो विभागल्यासारखा वाटतो. याच्या शरीरात चैतन्य आहे, त्याच्या आहे, त्या मुंगीच्या आहे, त्या हत्तीच्या आहे, त्या घोड्याच्या शरीरात चैतन्य आहे, सगळीकडे चैतन्य आहे असं आपल्याला कळतं. हे तो चैतन्य कसं आहे ते विभागल्यासारखं वाटतं, पण तसं प्रत्येकामध्ये चैतन्य ते आहेच आहे. आणि ते चैतन्य त्या परमात्म्याचं आहे. चैतन्य काही आपलं नाही, त्या परमात्म्याचं आहे. विजेवर जी बघा ना, आणि हे नाही अजून पटलं तुम्हाला, नाही समजलं. बघा, वीज एकच असते, पण त्याच्यावर चालणारी उपकरणं मात्र वेगवेगळी कामं करतात. एकच इलेक्ट्रिसिटी आहे, पण तीच पंख्यामध्ये आहे, तीच ट्यूबलाईटमध्ये आहे, तीच फ्रीजमध्ये आहे, तीच AC मध्ये आहे, तीच हीटरमध्ये आहे, तीच इस्त्रीमध्ये आहे. म्हणजे कामं वेगवेगळी. इस्त्रीचं काम वेगळं, हीटरचं काम वेगळं, फ्रीजचं काम वेगळं, ट्यूबचं काम वेगळं. म्हणजे उपकरणं वेगवेगळी आहेत, पण चैतन्य एकच आहे. तसंच आहे, अगदी तसंच आहे की ऊर्जा एक आहे आणि बाह्यरूप काहीही असलं तरी माणसाच्या बाबतीतसुद्धा ते चैतन्यच काम करत असतं. आणि त्या चैतन्याला देहाविषयी ममत्व वाटू लागतं आणि त्यातून चैतन्याचा प्रतिरूप असा जीव निर्माण होतो आणि मूळ ऊर्जा स्रोत असतो तो मात्र निर्लिप्त असतो. म्हणजे आता बघा, घेऊन काय जातो मी, जीव घेऊन जातो, आत्मा नाही घेऊन जातो, जीव घेऊन जातो. की ज्या जीवाचा आणि त्या चैतन्याचा संबंध आहे तो फक्त मी जीव घेऊन जातो आणि जीव बनल्यावर तो लिप्त होतो. अदरवाईज तो निर्लिप्त आहे, अलिप्त आहे. चैतन्याला कशाचाही संग लागत नाही, ते कशाला चिकटत नाही, इतकं ते निर्लिप्त आहे. पण मात्र हा जीव मात्र मी घेऊन जातो असं यमराजांनी सांगितलेलं आहे. पुढे म्हणतायत, योनिमन्ये प्रपद्यन्ते शरीरत्वाय देहिनः स्थाणुमन्ये अनुसंयाती यथा कर्म यथा श्रुतम. एक एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आपण बघणार आहोत. आता त्या परमात्म्याने जसं आखून दिलं आहे त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी चालत असतात. ज्याला जो अधिकार दिला आहे तेवढंच तो कर्म करतो. असं काही आपलं होतं का? नाकाने आपण श्वास घेतो, वास घेतो, कानाने ऐकतो, डोळ्यांनी बघतो. मग असं एखाद दिवशी त्यांनी आपली अदलाबदल केली तर, डोळे म्हणले आज मी ऐकण्याचं काम करतो, कान म्हणाला की मी आज खाण्याचं काम करतो, चालेल का? नाही चालणार. आणि तुम्हाला चाललं तरी त्यांनाच चालत नाही, कारण त्यांचा नियंता आहे ना तो अतिशय पॉवरफुल आहे. प्रत्येकाला अधिकार दिला आहे तेवढंच काम करतो. की उगीच मला कानाने ऐकू येत नाही म्हणून डोळ्याला सांगितलं की तू माझ्या मदतीला ये, नाही चालणार. तसंच यमधर्मालासुद्धा जे काम दिलं आहे तो बरोबर आपलं काम करतो. यमधर्माला काय काम दिलं आहे आपण मागे पाहिले, भीषा अस्मात् वातः पवते सूर्यः उदेति, आणि भीषा अस्मात् इंद्रश्च अग्निश्च आणि मृत्युर्धावती पंचमः. पाचवा मृत्यू आहे, हे त्याला घाबरून सगळी कामं करतात. त्याचा धाक आहे, त्याचा दरार आहे, त्याची जरब आहे, ते परमात्म तत्व आहे. त्याला घाबरून हा मृत्यू आपलं काम अतिशय चोख करत असतो. काय काम दिलं यमधर्माला? शरीरातले प्राण खेचून आणण्याचं काम दिलेलं आहे. म्हणून तो त्या जीवाचं स्वतःला वाटेल त्याप्रमाणे काहीही करू शकत नाही.
त्याला जेव्हा ऑर्डर मिळते त्याच्या हातात फक्त प्राण घेणं आहे, एवढंच काम तो करतो. आणि खरंच या जीवाने या जन्मात जे ज्ञान प्राप्त केले असेल किंवा जी कर्म केली असतील त्याप्रमाणे जीवाला चांगल्या किंवा हीन योनीमध्ये गती मिळते. पुढचा जन्म कुठला मिळणार हे यमराज नाही ठरवत. हे यमराजाच्या हातात सुद्धा नाही आहे. तुम्ही जे बरी वाईट कर्म केली असेल त्याप्रमाणे ते मिळतं. पापपुण्य जर का समान असतील तर मनुष्य जन्म मिळतो. इतकं सुंदर सांगितलं. योनिमन्ये प्रपद्यन्ते अन्य योनिम प्रपद्यन्ते शरीरत्वाय देहिनः. तर आणखीन स्पष्टीकरण. हे तर आम्हाला कळलं, पण य एष सुप्तेषु जागर्ति कामं कामं पुरुषो निर्मिमाणः तदेव शक्रम तद्ब्रह्म तदेव अमृतम उच्यते तस्मिन् लोकोश्रिताः सर्वे तत् नात्येति कश्चन एतद्वैतत्. बघा, या मनामध्ये सतत अनेक तऱ्हेच्या इच्छा निर्माण होतात. अगदी चांगल्या वाईट काही असतील. वाईटही असतात की एखाद्याचं वाईट व्हावं ही सुद्धा इच्छा आहे, किंवा मला काही खायला मिळावं, मला काही लिहायला मिळावं, मला असं घर मिळावं, मला नोकरी मिळावी, मला मंत्रीपद मिळावं, याही इच्छा आहेत. किंवा मी अभ्यास करावा, माझं गीता मुखोद्गत व्हावी, मला उपनिषदांचं ज्ञान, याही इच्छा आहेत. कामं असं इथे वर्णन केलेलं आहे. त्यासाठी आता ह्या इच्छामागे सुद्धा शक्ती आहे बरं का. या इच्छा निर्माण होतात याच्यामागे सुद्धा शक्ती आहे. ती कोण पुरवतं? जेव्हा आपण जेव्हा आपण झोपतो तेव्हा श्वसनाचं, रुधिराभिसरणाचं, पचनाचं, विचाराचं कार्य कोण करतो? मी तर झोपले, मी अगदी गाढ झोपले, पण तरी माझं सगळं चालू होतं. झोपेत काही थांबलं नव्हतं. पचन चालू होतं, रक्ताभिसरण चालू आहे, विचारसुद्धा चालू आहे, स्वप्न बघण्याचं सुद्धा. मी डोळे मिटले होते पण मला स्वप्न दिसत होती. कोण होतं याच्या मागे? त्यामुळे आपण झोपलो तरी प्राण म्हणजे जीवात्मा ही सगळी कार्य करून घेण्यासाठी जागाच असतो. यत् जागर सुषुप्तमवैति नित्यम तत्परब्रह्म निष्कलमहम न च भूतसंघा, असं त्याचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे तो जीवात्मा जागा असतो. तुम्ही झोपता, जागेपणी पण तो जागाच आहे, स्वप्नामध्ये पण तो जागाच आहे, आणि सुषुप्तीमध्ये पण तो जागाच आहे. त्याचं येणं जाणं सुरू असतं. त्यामुळे हा नित्य आहे, शुक्र आहे, शब्द आहे, विमल आहे, केवल आहे. आणि म्हणून तो सगळं त्याला काही त्याची आज्ञा कुणालाही टाळता येत नाही. आपण रामरक्षेत म्हणतो ना, तो कसा आहे, अव्याहताज्ञा सर्वत्र. त्याची आज्ञाचे उल्लंघन कुणालाही करता येत नाही. अहो एवढंच काय, सूर्य, चंद्र, तारे, वारा, पाणी सगळेजण त्यांनी घालून दिलेल्या नियमानुसार वागत असतात, असं त्याचं वर्णन केलेलं आहे. पुढचे दोन्ही श्लोक सारखेच आहेत म्हणून ते एकदमच घेऊया. अग्निर्यथा एको भुवनं प्रविष्टो रूपं रूपं प्रतिरूपो बभूव एकच तथा सर्वभूतांतरात्मा रूपं रूपं प्रतिरूपो बहिश्च. तसंच वायूचं वर्णन अगदी तसंच आहे. त्यामुळे 9वा आणि 10वा मंत्र आपण एकदमच घेऊया. जेव्हा एकच अग्नी एकच प्रकारचा असतो बरं का. जेव्हा एकच अग्नी ज्या वस्तूमध्ये प्रवेश करतो, समजा घर जळालं, एखाद्याच्या घराला आग लागली तर त्या अग्नीचा आकार त्या घरासारखा होतो. समजा एखाद्या दोरीला जाळलं तर त्या अग्नीचा आकार दोरीसारखा आहे. एखादा ओंडका पेटला तर त्या ओंडक्याचा म्हणजे अग्नीचा आकार त्या ओंडक्यासारखा होतो. म्हणजेच अग्नी जिथे प्रवेश करतो त्याचा आकार घेतो. अगदी तसंच वाऱ्याचं पण आहे. वारा समजा फुग्यामध्ये भरला तर तो वारा किंवा ती हवा त्या फुग्याचा आकार घेते. एखाद्या खेळण्यात भरला तर खेळण्याचा आकार घेते. एखादा अगदी टेडी बेअर असेल किंवा टायरमध्ये भरला तर टायरचा आकार घेते. म्हणजे वायू एकच आहे पण आकार वेगवेगळे घेतो. तसाच हा परमात्मा सगळीकडे भरला आहे, पण ज्या रूपामध्ये तो भरला आहे त्याचा तो आकार घेतो आणि सगळ्या रूपात तो एकच भरून राहिलेला आहे, असं त्याचं वर्णन केलं. आता अगदी थोडे 3-4 मंत्र आहेत, तेवढे बघूया. कारण हे थोडंसं गहन आहे, थोडंसं क्लिष्ट आहे, थोडं अवघड वाटेल, पण जितकं परत आपण वाचू तितका त्याचा अर्थ आपल्याला उलगडत जाईल बरं का. सूर्यो यथा सर्व लोकस्य चक्षुः.
सूर्याला म्हटलेलं आहे सगळ्या या पृथ्वीचा, या ब्रह्मांडाचा डोळा कोण आहे? तो सूर्य. सूर्यो यथा सर्व लोकस्य चक्षुः न लिप्यते चाक्षुषैर्बाह्यदोषैः एकस्तथा सर्वभूतांतरात्मा न लिप्यते लोकदुःखेन बाह्यः. काय सुंदर सांगितले. सूर्य उगवल्यानंतर त्याच्या प्रकाशामुळे आपण सगळ्या वस्तू पाहू शकतो, हो की नाही? पण डोळ्याने वाईट पाहिलं, वाईट दृश्य पाहिलं, वाईट गोष्ट पाहिली, त्याच्यात सूर्याचा दोष आहे का? सूर्याचा काहीच दोष नाही. तुमच्यावर आहे. तुम्ही चांगलं पाहायचं आहे, तुम्ही मंदिरात जायचं आहे का एखाद्या अगदी घाणेरड्या ठिकाणी जायचं आहे, तुम्ही ठरवा. त्याचा दोष सूर्याला लागत नाही. जसं सूर्यप्रकाश देतो, पण काय पाहायचं हे शेवटी माणसाने ठरवायचं आहे. तसंच अंतरात्मा ही चैतन्य शक्ती आहे. मन, बुद्धी, अहंकार या सगळ्यांना शक्ती पुरवण्याचं काम तो अंतरात्मा करतो. पण त्याच्या पुढे जे काही कुणी चांगलं करतात, कुणी वाईट करतात, त्याच्याशी संबंध नाही, त्याचा दोष त्याला जात नाही. त्यामुळे चांगली वाईट कर्म ही शेवटी ज्याची त्याची अवलंबून आहेत. तो कसा आहे? एको वशी सर्वभूतांतरात्मा एकम रूपम बहुधा न करोति यः करोति तम आत्मस्थम ये अनुपश्यन्ति धीरा तेषां सुखम शाश्वतम नेतरैषाम. हा जो सगळ्यांच्या आत राहणारा अंतरात्मा आहे ना, त्याच्या ईशतत्वामध्येच सगळे व्यवहार होतात. तो कसा आहे? वशी आहे. वश करून घेणारा आहे, वशी आहे. सगळं त्याच्या ताब्यात आहे. सगळं कुणाच्या ताब्यात आहे? ते आत्मतत्वाच्या ताब्यात आहे. त्याच्या अधिकाराने चालतो. तो एकच आहे, पण कार्य वेगवेगळी आहे. असा स्वतःमध्ये राहणारा आत्मा जे पाहतात त्यांना धीर म्हटलेलं आहे. धीर. आणि धीचा आणखीन एक अर्थ आहे. धीर म्हणजे विवेकी असं तर आपण बघतो, पण इथे धीर म्हणजे धी म्हणजे बुद्धी, आणि बुद्धीमध्ये जो रमणारा आहे म्हणजे जो विवेकी आहे तो धीर असंही म्हटलेलं आहे. आता पुढचेही दोन एकदमच बघणार आहोत, 13वा आणि 14वा. नित्यो अनित्यानां चेतनश्चेतनानां एको बहूनां यो विदधाति कामान् तमात्मस्थं ये अनुपश्यन्ति धीरा तेषां शांती शाश्वती नैतरेषां. आणि पुढचाही बघूया. तत् एतत् इति मन्यते अनिर्देश्यं परम सुखम कथं तु तद् विजानीयां किमु भाति विभाति वा. कसा आहे तो? अनित्य शरीरात असणारा तो मात्र नित्य. ही तर परस्पर विरोधी शब्दरचना जरी असली, तो नित्य आहे, पण राहतो कुठे? अनित्य शरीरामध्ये. शरीर नाशिवंत आहे, पण तो कसा आहे? अविनाशी. आपण मागे पण पाहिलं होतं. अविनाशी तत्व आहे, ते विनाशी शरीरामध्ये राहते. चैतन्य तोच आहे. तोच कामना निर्माण करतो. अनेकांना त्यांच्या त्यांच्या कर्माची फळं देणारा सुद्धा तोच आहे. तोच पाहतो, तोच शांती भोगतो, तोच भोग लंपटे. असं इतर जे आहेत त्यांना ही शांती भोगता येत नाही. आणि जोपर्यंत तुमच्या मनामध्ये हाव आहे, आशा आहे किंवा काम आहे, तोपर्यंत हा मिळणार नाही. ह्याचं आकलनच होणार नाही. जहाँ राम है वहाँ काम नहीं, जहाँ काम है वहाँ राम नहीं. इतकं सोपं सांगितलं आहे. त्यामुळे त्याच्या पलीकडे जायचं आहे. आता तो जो परमात्मा आहे आणि आमचा जीवात्मा आहे, तुम्ही म्हणाल सारखाच तर आहे. सारखाच आहे, खरी गोष्ट आहे. पण बघा ना, सूर्य आकाशात आहे आणि त्याचं प्रतिबिंब समजा खाली नदीमध्ये, सरोवरामध्ये, डबक्यामध्ये पडले, आणि जसं नदीचं पाणी हालेल तसं सूर्यबिंब थरथरतं, हो की नाही? सूर्यबिंबाला कंप सुटल्यासारखं होतं. म्हणजे खरा सूर्याला कंप झाला आहे का? नाही, प्रतिबिंबाला झालं आहे. मग जीवात्मा जरा काही वेगळी कर्म करत असेल, त्याचा दोष त्या मुख्य तत्वाकडे अजिबात जात नाही. ही सगळी परिवर्तन, आपण कधी हसतो, कधी रडतो, कधी खेळतो, कधी प्रसन्न होतो, ही सगळी जी परिवर्तन आहेत ना, ती आत्मसत्तेनेच होतात. आत्माच त्या क्रिया घडवून आणतो. आणि आत्म्याशिवाय कुठल्याही जडवस्तूला स्वतःची गती नाही. आता मी हा हात हलवला, हे आत्मतत्वाने सांगितलं आहे म्हणून. या हाताला आपल्याला हलता येत नाही. ते तत्व आहे, त्याची आज्ञा आहे. एवढंच त्याचं सार घ्यायचं आहे. आता आत्मा आहे इतकाच अनुभव त्या ज्ञानी व्यक्तीला येतो. हा अनुभवच बघा,
हा अनुभव इतका उत्कृष्ट आहे, इतका आनंदमय आहे की त्याचं वर्णनच करता येत नाही. वर्णन करता येत नाही हेच त्याचं वर्णन आहे. बरं, त्याच्याकडे बोट दाखवता येते का? अनिर्देश्य आहे तो. हा बघा परमात्मा दाखवता येते. जिथे बोट दाखवाल तिथे तो आहेच आहे, पण स्पेसिफिकली इथे तो आहे असं निर्देश करता येईल का? नाही येणार. त्या आत्म्याला जाणणं आणि तो परमात्मा एकच आहे हे धीर पुरुष जाणतात आणि त्यांना ते परमसुख प्राप्त होतं, कारण तो स्वतः आनंदरूप आहे. तो सत आहे म्हणजे अस्तित्व आहे, तो चैतन्य आहे, तो आनंद स्वरूप आहे. आणि मग त्याला कसं जाणायचं? तर आत्मा स्वतः प्रकाशतो आणि आपल्या बुद्धीमध्ये प्रकाश पाडतो. तो स्वतः प्रकाशतो आणि आपल्याला फक्त त्याचं प्रतिबिंब आहे. जसं आरशामध्ये आपला चेहरा दिसतो, वस्तू दिसते, तसं आमच्या प्रतिबिंबामध्ये त्याचा प्रकाश पडतो. त्यालाच आपण बुद्धीचा प्रकाश म्हणतो. आता नचिकेता म्हणतो आहे की हा अनुभव मला कसा येईल? माझ्या बुद्धीचा विषय तो व्हायला पाहिजे असं मला वाटतं आहे. तो कसा होईल? आता या प्रश्नाचं उत्तर आता शेवटच्या मंत्रामध्ये यमदेवता देत आहेत की जे भासतं, विशेष प्रकारे भासतं ते हेच आहे. आता काय भासतं बघा. जो अगदी नेहमीचा मंत्र आहे आपला, महत्त्वाचा आहे, तोच आता शेवटचा मंत्र आहे. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भाती कुतोयम अग्निः तमेव भांतम अनुभाती सर्वम तस्य भासा सर्वमिदं विभाती. उपनिषदातला महत्त्वाचा मंत्र आहे आणि हाच मंत्र मुंडकमध्ये पण आला आहे, श्वेताश्वतरमध्ये पण आला आहे, वारंवार येतो. उद्देश काय आहे, याचं तात्पर्य काय आहे की तो कसा आहे, स्वयंप्रकाशी आहे. त्याचं तेज इतकं प्रचंड आहे की ज्याप्रमाणे सूर्याच्या तेजापुढे काजवा चमकलेला दिसूनसुद्धा येत नाही, त्याचप्रमाणे आत्म्याच्या तेजापुढे सूर्यप्रकाशसुद्धा फिक्का पडतो. एवढा तेजस्वी सूर्य, काजव्या इतकंही त्याला तेज नाही आहे. कशापुढे? आत्मतेजापुढे. आणि चंद्र तर त्याच्या पलीकडेच आहे. न तत्र सूर्य भाती न चंद्र तारका तर आणखीनच अगदी मिणमिणत्या मेणबत्तीपेक्षाही कमी उजेड आहे त्यांचा, कारण चंद्र तर परप्रकाशीच आहे. मग सूर्याला जर परप्रकाशी म्हणले तर चंद्राला पुढे काय म्हणणार? कुतोयम अग्नी, आणि आमचा अग्नी तर काही त्याच्यापुढे काहीच नाही आहे. त्यामुळे हा सगळं त्याचं तेज आहे. तस्य भासा सर्वमिदं विभाती. त्याच्या प्रकाशामुळे, त्यांनी सप्लाय केल्यामुळे हे सगळे तेजस्वी वाटत आहेत. पण ह्या सगळ्यांपेक्षा तो किती तेजस्वी आहे आणि त्या सगळ्याचं तेज त्या आत्मतेजापुढे फिक्कं पडतं असंही म्हटलेलं आहे. सगळ्यांना त्या तेजाचा थोडा थोडा अंश मिळालेला आहे. भा म्हटलेलं आहे. भासाम तस्य भासाम. भा म्हणजेच प्रकाश आहे किंवा काश म्हणजे चमकणे आहे. हे सगळं ते इतकं तत्त्व जे आहे ते अतिशय तेजस्वी आहे, अतिशय प्रकाशमान आहे. आणि म्हणून आपल्या डोळ्यात जे तेज आहे, आपल्या बोलण्यात जी ओजस्वीपणा आहे, आपल्या पोटातला जो जठराग्नी आहे, हे सगळं त्याचीच तर रूप आहेत सगळी. आता सूर्य, चंद्र, तारका, ग्रह, नक्षत्र, अग्नी हे तर झालंच, पण अगदी जो सूक्ष्म स्वरूपात अग्नी आहे तोही सगळं त्याचंच रूप आहे. आणि म्हणून ही सगळी आपण त्याची लीला बघायची आणि धीर विवेकाने त्याचं तत्त्व जास्तीत जास्त जाणून घेण्याचा हळूहळू आपण निश्चितच प्रयत्न करूया. आणि ते तत्त्व आपल्याला कसं आकलन होतं आहे. आता आजचा भाग खरंच कठीण होता, क्लिष्टही होता, पूर्ण समजलं असेल असं नाही वाटत. पण पुन्हा पुन्हा शेवटी मदतीला कोण येणार आहे? पुस्तकं अनेक आहेत, व्याख्याते अनेक असतील, पण शेवटी आत्मतत्वच आपल्या मदतीला येणार आहे. त्या आत्मतत्वाला साथ घालूया आणि ही उपनिषदं समजून घेण्याचा अधिकाधिक प्रयत्न करूया. आज मात्र इथेच थांबूया. ओम स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्तां न्याय्येन मार्गेण महीं महिषाः गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै.
ओम शांती शांती शांती.